आता महाराष्ट्रातील गावाकडच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली आणि त्यांनी हयातीत असताना त्यांचा उत्तराधिकारी कोण हा निर्णय जर घेतला असेल तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळालं पाहिजे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलंय। मी जनतेच्या मनात असेन तर मोदीही मला हरवू शकत नाही, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय। मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं। अंबाजोगाई येथे आयोजित कार्यक्रमात भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी बीड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी पंकजा मुंडेंना पालकमंत्री करा अशी मागणी केली। त्यामुळे शिंदे फडणवीस सरकार आता पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देणार का याकडे मात्र राज्याचं लक्ष लागलंय। बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका दिवसामध्ये दौंड तालुक्यातील 9 गावांना भेटी दिल्यात। या भेटींमध्ये त्यांनी देवदर्शन देखील केलं, तसंच गावकऱ्यांशी संवाद साधला। सरसंघचालक मोहन भागवत मस्जिदमध्ये जात आहेत म्हणजे हा राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेचा चमत्कार असल्याचा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला। जळगावात आम आदमी पक्षाचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष देखील संघटन वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसून येत आहे। शहापूर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 79 ग्रामपंचायतींसाठी एकूण 753 सदस्य आणि 79 सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे। 1841 उमेदवारांनी सदस्य पदासाठी आपले अर्ज दाखल केलेत, तर सरपंच पदासाठी 312 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत। केंद्रीय गुप्तचर संस्था आणि स्थानिक पोलिसांनी सोलापूर शहरातील पीएफआय पदाधिकारी आसिफ शौकत शेख याला ताब्यात घेतलं होतं। त्याला कोर्टात हजर केलं असता 6 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी त्याला सुनावण्यात आलेली आहे। नांदेडमध्ये पीएफआयच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरूच आहे। एटीएसनं महमूद आबेद याला ताब्यात घेतलं। न्यायालयानं त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। पीएफआय विरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं कारवाई केल्यानंतर पुण्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादचे नारे देण्यात आले। या विरोधात मनसेच्या वतीनं वाशिम शहरातील पाटणी चौकात निदर्शनं करण्यात आली। यावेळी पीएफआयवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली गेली। कोल्हापुरात पीएफआय संघटनेच्या विरोधात शिवसेनेनं मेळावा घेत बंदी घालण्याची मागणी केली। पीएफआयची पाळंमुळं जिल्ह्यात अनेक ठिकाणी रुजली असल्याचा संशय आहे। यामुळे पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करत या देशद्रोह्यांना शोधणं गरजेचं आहे, अन्यथा शिवसेनेला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा देण्यात आलाय। जुने पीक कर्ज भरून देखील नवं पीक कर्ज दिलं नाही आणि पैसेही परत देत नसल्यानं अकोल्यातील आडगाव बुद्रुक येथील सेंट्रल बँकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी क्षेत्रीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। पूर्ण फी भरलेली नसल्यानं महाविद्यालयानं विद्यार्थ्यांची कागदपत्र देण्यास नकार दिला। यातून एका विद्यार्थ्यानं बुलढाणा येथील डॉक्टर गोडे कृषी महाविद्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। यात हा विद्यार्थी 55% भाजला असून जगजीवन मोपडे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी विटाई गावातील महिला शेतकऱ्यांनी साक्री तहसील कार्यालयावर पायी आक्रोश मोर्चा काढला होता। यावेळी युवती सेनेच्या नेतृत्वात विटाई ते साक्री असं तब्बल 20 किलोमीटर अंतर पायी चालत महिलांचा आक्रोश मोर्चा साक्री तहसील कार्यालयावर धडकला। लातूरमधील जलसंपदा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावरून गेल्या वर्षी सेवानिवृत्त झालेल्या सुनील पोद्दार यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। सेवानिवृत्त झाल्यानंतर सर्वच कर्मचाऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळाला, मात्र पोद्दार यांना या लाभापासून वंचित ठेवण्यात आलं। जलसंपदा विभाग कार्यालयामार्फत जाणून बुजून अन्याय केला जात असल्याचा आरोप करत पोद्दार यांनी हे आंदोलन सुरू केलंय। मंत्रालयात नोकरी देण्याचं आमिष देऊन लाखो रुपये लुटल्याच्या गुन्ह्यातील सैराट फेम प्रिन्स सूरज पवार याला राहुरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आलं। दुसऱ्यांदा सूरज पवारची चौकशी करण्यात आली। आर्थिक देवाणघेवाण आणि गुन्ह्यामध्ये सहभाग आढळल्यास सूरजला अटक होण्याची शक्यता आहे। जळगावातील कसबा ग्रामपंचायतीच्या तसंच एसटी स्टँड परिसरातील अतिक्रमणांवर अखेर कारवाई करण्यात आलेली आहे। बस स्टँड परिसरातील अतिक्रमण काढावं यासाठी भूषण पाटील या तक्रारदारानं आत्मदहनाचा प्रयत्न केला होता। त्याची दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे। गंगाखेड येथील पोलीस वसाहतीची दुरवस्था झालेली असून मोडकळीस आलेल्या घरांमध्ये कर्मचारी आणि कुटुंबियांवर राहण्याची वेळ आलेली आहे। मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून वसाहत नव्यानं कधी बसवली जाणार असा सवाल केला जातोय। मुंबई ते हावडा रेल्वे मार्गावर बिलासपूर विभागात 3ऱ्या रेल्वे ट्रॅकचं काम सुरू असल्यानं 22 सप्टेंबरपासून 66 जलद प्रवासी गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। 29 सप्टेंबरपर्यंत या गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलेला आहे। त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते।
शिंदे गटाचे संतोष बांगर यांच्या वाहनावर शिवसैनिकांनी अंजनगाव सुर्जी येथे 2 दिवसांपूर्वी हल्ला केला होता। या प्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी हल्लेखोर शिवसैनिकांवर हत्येच्या प्रयत्नासह गंभीर गुन्हे दाखल केलेत। 14 आरोपींना न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खोपोली बोरघाटात मध्यरात्री अपघात झाला। मालवाहू ट्रक चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाला। शर्थीच्या प्रयत्नानंतर ट्रक चालकाला सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। वाहनाच्या धडकेनं महिलेच्या मृत्यूनंतर संतप्त जमावानं चक्क 10 ट्रक पेटवून दिले। गडचिरोलीतील मुलचेरा तालुक्यातील शांतीग्राम येथे ही घटना घडली। हा अपघात सुरजागड खाणीतील लोह खनिज प्रकल्पाच्या अवजड वाहनानं घडला। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे ट्रकचं वेल्डिंग काम करत असताना अचानक ट्रकला आग लागली। आग विझवण्यासाठी ट्रक ड्रायव्हरनं पेटता ट्रक पाणी असलेल्या ठिकाणी नेला, यात ट्रकचं मोठं नुकसान झालंय। सिंधुदुर्गातील कुडाळमठ वेंगुर्ले मार्गावर एका कारला भीषण आग लागली। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून यात कारचं मोठं नुकसान झालंय। रायगडमधील महागाव फाट्यावर खेमवाडी पेण या एसटी बसचा ब्रेक फेल होऊन अपघात झाला। बसमध्ये 13 प्रवासी होते, त्यातील 7 प्रवासी जखमी झाले असून यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र एसटी बसचं नुकसान झालंय। पुलाच्या अर्धवट कामामुळे बरबडा इथे ट्रॅक्टर पुलाखाली गेलाय। नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात बरबडा इथे हा अपघात झाला। बरबडा इथल्या पुलाचं काम 3 वर्षांपासून अर्धवटच आहे। पूल दुरुस्तीची मागणी करून देखील प्रशासन लक्ष देत नसल्यानं हा अपघात होतो। पुण्यामध्ये आंबेगाव तालुक्यात गिरवली इथल्या डोंगर उतारावर शाळेच्या बसला भीषण अपघात झाला। या अपघातात 44 विद्यार्थी आणि 3 शिक्षक जखमी झाले आहेत। गिरवलीतलं आयुका केंद्र पाहून परतत असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस दरीत कोसळली। 10 विद्यार्थी जबर जखमी असल्यानं त्यांना मंचरला हलवण्यात आलं। विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना उपनेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे हातात मशाल ज्योत घेऊन चांदवडला आल्या। यावेळी त्यांनी रेणुका मातेचं दर्शन घेतलं। त्या मशाल ज्योत 5 शक्तीपीठात घेऊन जाणार असून 5 तारखेला शिवतीर्थावर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मशाल ज्योतीचा समारोप केला जाणार आहे। शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची अष्टभुजा सिंहवाहिनी दुर्गेच्या रूपात पूजा बांधण्यात आली। देवीच्या हातामध्ये शंख, चक्र, धनुष्यबाण, वरद, त्रिशूळ आणि तलवार आदी आयुध दिसून येत आहेत। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात महिला पुजारी देण्याच्या मागणीसाठी जिजाऊ ब्रिगेड आक्रमक झाले आहे। 2 दिवसात महिला पुजाऱ्याची नेमणूक करा, अन्यथा गाभाऱ्यात घुसून पूजेचा हक्क घेण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला रुक्मिणी मातेला गुजराती लमाणी पोशाख करण्यात आला, तर पांडुरंगाला लाल अंगरखा परिधान केलेला असून कृष्ण अवतारातील कौस्तुभ मणी, सुवर्ण अलंकार आणि सोन्याचा मुकुट हे सर्व ऐतिहासिक अलंकार परिधान करण्यात आलेत। यावेळी अलंकारानं सजलेली रुक्मिणी माता आणि विठ्ठलाचं रूप पाहण्यास भाविकांनी गर्दी केली। आरवली सागर तीर्थ समुद्र किनाऱ्यावर दुर्गा मातेचं वाळूमध्ये रूप साकारण्यात आलेलं आहे। शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं सिंधुदुर्गातील वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी वाळूमध्ये दुर्गा मातेची प्रतिमा तयार केली आहे। अमरावतीत रामदेव बाबा मंदिर राजापेठमध्ये गरब्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या गरब्याच्या उद्घाटन सोहळ्यासाठी खासदार नवनीत राणांनी हजेरी लावली होती। यावेळी त्यांनी गरबा खेळण्याचा आनंद लुटला। मावळमध्ये धूम देहू रोडमध्ये ही गरब्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या गरबा कार्यक्रमात परिसरातील अबाल वृद्धांनी हजेरी लावली होती। तब्बल 2 वर्षांनंतर गरबा होत असल्याने नागरिकांनी गर्दी केली। आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा परिसर भांड्यांनी दणाणून गेलाय। प्रभारी कुलगुरूंना आंदोलकांनी संसार उपयोगी भांडी भेट दिलीत। विद्यापीठात संसार उपयोगी भांडी कशाला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट। विद्यापीठात भांड्याला लागली भांडी, प्रभारी कुलगुरूंसाठी पैशांची उधळपट्टी, कुलगुरूंना रुखवत मिळालं नाही का? विद्यार्थ्यांची विद्यापीठात जोरदार घोषणाबाजी। विद्यापीठात ही अशी ओके घोषणाबाजी करण्यात आली। त्याआधी थाळी, ताट, कुकर, बादली आणि भांडी वाजवून आंदोलकांनी विद्यापीठ परिसर दणाणून सोडला। त्याचं कारणही तसंच होतं। कुलगुरू कारभारी काळे यांच्या निवासस्थानासाठी संसारोपयोगी साहित्याची तब्बल 1.5 लाख रुपयांना खरेदी करण्यात आली।
विश्वास बसत नसेल तर ही बिलं पहा. ताट, वाटी, तांब्या, मिक्सर, कुकर अशा 92 वस्तूंची खरेदी करण्यात आली आहे. प्रभारी कुलगुरू पुणे विद्यापीठाचे कारभारी काळे हे त्यांच्या निवासस्थानी राहिले आल्यानंतर अक्षरशः म्हणजे घरून मोकळे हात आले की काय अशी अवस्था आहे. म्हणून त्यांनी त्यांची भांडी घरगुती म्हणजे ताट, तांबी, वाट्या त्याच्यासाठी तब्बल 1.5 लाख खर्च केलेत आणि पैशाची उधळपट्टी केली प्रशासनाच्या विद्यापीठ. म्हणून या आंदोलकांनी विद्यार्थ्यांनी चक्क त्यांना ही जुनी भांडी जी आपण आपल्यावर भांडी देतो म्हणतो ना, ती भांडी त्यांना गिफ्ट म्हणून द्यायला आणलेली आहेत आणि त्यांचा निषेध केलेला आहे. प्रभारी कुलगुरूंना ताट, वाट्या, घासणी आणि चंदनासह इतर वस्तू भेट देण्याकरता आणण्यात आल्या. तसंच चक्क जुनी भांडी ही कुलगुरूंना भेट देण्यात आली. ज्यावेळेस महिला एक घर चालवते तर ती काटकसरीने करण्याचा प्रयत्न करते. कुलगुरू एक विद्यापीठाचं पालकत्व म्हणून त्यांच्याकडे आहे. त्या माणसाने खर्च करायला पाहिजे का हे करायला पाहिजे? 6-6 लाखांचे पडदे घेतलेत राव यांनी, चपला घेतल्यात. तर त्यासाठी युवक काँग्रेस जे आहेत या गोष्टीचा निषेध करून त्यांचा राजीनामा मागतो. अनेक विषय आहेत की ज्याच्यामध्ये मोठं भ्रष्टाचाराचं जाळं ह्या विद्यापीठामध्ये आहे. विद्यापीठाला पूर्ण जगामध्ये मान्यता आहे. आपण ह्याला ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट म्हणतो. पण आज कुठंतरी या विद्यापीठाला काळीमा फासण्याचं काम प्रभारी कुलगुरूंच्या माध्यमातून केलेलं. नाव पण काढे आणि काम पण त्यांचे काढे आणि काय पडदे, काय भांडी आणि काय चप्पल. प्रशासनानं केलेल्या उधळपट्टीवर कुलसचिव काय म्हणाले पाहूया. शेवटी ते कुलगुरू आहेत आणि इथं जेव्हा 3 दिवस 4 दिवस राहण्याचा प्रश्न येतो तर निवासस्थानाची व्यवस्था करणं विद्यापीठाची जबाबदारी आहे. हा एक भाग झाला. दुसरं, त्यांना फर्निश्ड अकोमोडेशन हे कायद्यात लिहिलेलं आहे. त्यानुसार फर्निश्डमध्ये म्हणजे पूर्ण जिथं जाऊन कुठलंही सामान न आणता राहता येईल अशा प्रकारचं निवासस्थान विद्यापीठाच्या स्थापनेपासून सगळ्यांना दिलं जातंय. तशाच पद्धतीचं दिलं, वेगळं काय केलं. कुलगुरू प्रभारी असताना एवढी उधळपट्टी का आणि संसारोपयोगी भांडी खरेदी करणं नैतिकतेला धरू नये का, हे प्रश्न निर्माण झाले. या प्रश्नांचा विद्यापीठाच्या कारभाऱ्यांनी विचार करण्याची गरज आहे. नाहीतर विद्यार्थ्यांची घोषणाबाजी सुरूच राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंते, न्यूज 18 लोकमत, पुणे.